आमच्या वांगडा काकीनाथ आसा गोयचे माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे विद्यमान आमदार श्री दिगंबर बाब कामत सर, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सेंटर मडगावात स्टार्ट केलें व्हडलें काम ताणें केलें अशें हांव मानता. कित्याक जेन्ना जेन्ना प्रश्न येता ह्या देशाचो एक महापुरुश जाणें जगाक तत्वज्ञान शिकयलें. आज पर्यंत आमचे खुबशे अशे स्पिरिच्युअल लिडर्स जाल्यात, पूण जगाक तत्वज्ञान दिवपी आपलो विचारधारा घेवन जगाक सांगपी अशें धाडस त्या काळांत ताणें केलें. म्हणजे हांव तागेलें केन्नाय वाचता तेन्ना येता मेरे प्यारे भाईयो और बहनो इतलेंच म्हटलें आनी ताणें आख्खें तो हे स्टेज हे सगळो हॉल ताणें जिखलो त्या काळांत. असो मनीस जाचे पांय मडगांव शहराक लागल्या. दामोदराच्या सालांक ज्या रुमांत रावला त्या रुमांत आमी एक गव्हर्नर म्हणपाक आपल्याक पळोवपाक गेले म्हणून वचून पळयलें. राष्ट्रवाद सेमिनरीक ताचे पांय लागले. अशा मनशाक रवींद्र भवनाक अत्यंत आदरान हांगा स्थान केलें. ताका लागून आज ताणें पुण्यतिथी आमकां साजरी करपाची संदी मेळ्ळी. हांव खरेंच ताणें म्हणटा त्या भशेन मोठो कार्यक्रम फुडले खेपेक जानेवारीच्या सद्याचे मोठो कार्यक्रम जावचो. संपूर्ण गोंयांतलो मोठो कार्यक्रम हो रवींद्र भवनात जाता अशी एक मेसेज आमच्या गोंयांत वचपाक. म्हणजे विवेकानंदाक आमी विसरले ना. हे म्हाका याद जाता की हांव आमी सौताचे टुरार गेलो गाडयेन. वेळ जाता की अशे महापुरुशाक गोंयांत ताचे पांय लागल्या ताका आमी खंयच्याय परिस्थितींत विसरपाक जायना. ताजे विचार कंटिन्युअसली युथाचे मुखार येवपाक जाय. आज हांगा भुरगे आसपाचे सुटी डिक्लेअर केल्ल्यान भुरगे आयले ना, पूण म्हाका दिसता खंयचोय कार्यक्रम जाता तातूंत युथाक इनवॉल्व करून घेवन ताजे विचार म्हणजे आदर्श असो दवरपा सारको महापुरुश हो. जाच्या आतां ताका म्हणटाय बी इकॉन ऑफ द यूथ अशें म्हणटा ताका. ताजे विचार भुरग्यां मुखार दवरप, कॉलेजीच्या भुरग्यां मुखार, 9th 10th स्टँडर्डाच्या भुरग्यां मुखार, हें आमचें सगळ्यांचें कर्तव्य ठरता. आनी रवींद्र भवनांत त्या दृश्टींतल्यान पावलो मार्ची तांची फायल पेंडींग आसा म्हणटा तें पळोवन कितें आसा तें आमी क्लियर करता. पूण हें एक सेंटर बरें जागृत व्हायब्रंट सेंटर जावचें अशी आमकां सगळ्यांची इच्छा आसा. तें जातलें अशें हांव अपेक्षा करता. देव बरें करूं. काळ 1863 आणि तांचो मृत्यू जालो तो आयचो दीस 1902. अवघ्या 39 वर्साच्या इल्ल्याच्या कारकिर्दींत आपल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचें दर्शन आणि येणारे सगळे पिळगेक एक व्हडलें तत्वज्ञान दवरपी असो थोर तत्वज्ञानी आणि व्याख्याता विचारवंत अशी त्याची ख्याती आसा अशें स्वामी विवेकानंदाच्या आयच्या ह्या दिसा आमी तांकां याद करता. खरें म्हटल्यार तांकां याद करपाचें फाटलें मुख्य कारण म्हटल्यार आतांच्या युवा पिढीन तांचे पासून घेवन फुडें वचपाक एक नवो एक पांयंडो घालपाक जाय अशें तांचें व्यक्तिमत्व. जाणें पाश्चात्य देशाक योग हो कितें आनी ताची संकल्पना कितें ती ताची देणगी दिली. जे गोंयांत आयले आपल्या हाजो विचाराचो रामकृष्ण परमहंसाचे शिश्य जाले नंतर आपल्या विचाराचें हेजें व्हडलें तांणी जें सार जें जमयलें तें जमयतना तांच्यांनी सगोंड देश पादांक्रांत केलो, सगळे कडेन भोंवले. पण भोंवता आसतना सगळ्यांत बरी गजाल खंयची तर तें म्हळ्यार गोंयांत. आनी गोंयांत खंय पयस ना ह्या अशा गोंयच्या पुण्य अशा जाग्यार म्हटल्यार मडगांवांत पावले. आनी मडगांवांत तांच्यो ह्यो सगळ्यो यादी आसात. त्यो सगळ्यो यादी हांगा दामबाबाचें साल जें आसा त्या सालान एक तांच्यांनी एक तो ज्या जाग्यार ते बसून थंयच्यान तांच्यांनी ह्या सगळ्या हातूंत अभ्यास केलो तें अजुनूय थंय एक दिशा दाखोवपाक लागून एक तें थंय आसा. रासोलच्या सेमिनारीन वचून आयले ते. तांच्यांनी क्रिस्ती धर्माचोय अभ्यास केलो. तांच्यांनी मंगेशी मठ हांगा मार्दोळ ह्या वटेच्या सगळ्या देवळांचोय अभ्यास केलो. पण हें सगळें सांगपा फाटलें कारण कितें तांणी कितें अभ्यास केलो तो म्हत्वाचो न्ही. सगळ्यांत व्हडलें हें की ते जगले फक्त 39 वर्स 39 इयर्स. पण त्या 39 वर्सांक सुद्दां युवकां खातीर अशे एवढे इतले विचार दवरपी कोण ना. तांचे 10 विचारांतलो सगळ्यांत पयलो एक विचार आयज सुद्दां सगळ्यांक मानता, उठा, जागे जायात आनी आपलें उद्दिश्ट साध्य जाय पर्यंत प्रयत्न करा. हें ताजें एक वाक्य जें आसा त्या वाक्यान तांच्यांनी सगळो कितें जो आसा तो विचार विनिमय आसा तो आमकां सगळें तोंडा फुडें दवरिल्लो आसा. तांकां आयज याद करतना तांच्या विचाराचो वारसो घेवन सगळ्यांनी फुडें वचचें. आनी त्याच बरोबर प्रत्येक भुरग्याक जितले हांव केन्नाय म्हणटा म्हजें
हांगासर हें स्टेशन हांगा हें आमचें हांगा एक करतना मनान विचार आशिल्लो की एक बरें व्हडलें हें जातलें केंद्र जातलें, हांगसरल्यान लोक येतले, आमी ताजेर अभ्यास करतले, भायरच्या देशांतले लोक येतले आनी तातूंतल्यान हांगसरल्यान ते तातूंतल्यान भितर डिपली वतले. प्रत्येकाच्या हातूंत भितर ल्हानपणान आवय भुरग्यांक काणयो सांगतात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाची सांगता किंवा रामायणाची आनी महाभारताची सांगता, पण प्रत्येक भुरग्यांक स्वामी विवेकानंदाचो धडो हो दिवचो, तांकां एकदां तरी तांकां एकदां वाचपाक दिवचें. इतली गॅरंटी दिता की जर मत परिवर्तन जर जायना, ताजें मन परिवर्तन जर जायना जाल्यार ताजेर कितेंय म्हणजे हें आमी केदें व्हडलें हें घेवपाक तयार आसा. येदें व्हडलें तांचें व्यक्तिमत्व. आयज तांकां याद करतना परत एकदां रवींद्र भवनचे आभार मानता, कारण संपूर्ण गोंयान भितर म्हाका दिसता एकमेव रवींद्र भवन मडगांवचें एकलें अशें आसा की तें न चुकता स्वामी विवेकानंदाची जयंती आणि पुण्यतिथी ही साजरी करता. आणि आता ती ह्या वर्साची ती 12 तारखेक बरे मोठे प्रमाणात करची आणि त्या हातून भितर सगळे युवकांक सामावून घेवचे अशें म्हजी अपेक्षा आसा, आशा आसा. पयलीं तांणी ऑलरेडी टेंडर काडपाक लायला PWC डेमोलिश जाय आनी एक काबासीनाथ कालकोंडे म्हणजे ते हांगा वर्दे वालावलीकार रोडाचेर ह्यो 2 बिल्डिंगेचे तांकां सगळे रिपोर्ट मेळ्ळे. बाकीच्या बिल्डिंगेचे तांकां तांणी रिपोर्ट बरयल्या PWD GC कडल्यान किंवा टॅक्निकल ऑर्गनायझेशना कडल्यान रिपोर्ट हाडला. ते रिपोर्ट हाडटकीर मागीर ती ऑर्डर पास केली. ह्या 2 बिल्डिंगेच्यो ऑर्डरी पास केल्या डिमॉलिश. भारतीय जनता पार्टी के विधायकों ने जब भी हर कोई टिप्पणी की तो तुरंत उनको बुलाकर उनको समझ दे दी है और वो इशू रिजॉल्व भी हो चुका है. तो इंटरनल आपस में कुछ हेवे दावे अगर हैं तो वो भारतीय जनता पार्टी के प्लेटफॉर्म पर आकर सुलझा सकते हैं. बाहर पब्लिकली जाकर किसी के ऊपर टिप्पणी करना बरोबर है. सर माइकल लोबो जो आपके विधायक है उन्होंने ड्रग्स के बारे में टिप्पणी की थी, उससे आप क्या रहे? जो भी है ये पब्लिसिटी स्टंट रहते हैं और कभी कभी फिल्म में आने के लिए कोई प्रयास करता है तो उनको भी सबको बोल दीजिए कि जो भी अगर करना है तो ये देयर इज़ अ फोरम, तो कायदे की चौकट में रहकर बोलना चाहिए. मुख्यमंत्री है, अप्रोप्रिएट अथॉरिटी है, अगर किसी को लगता है अगर कुछ हुआ तो पुलिस स्टेशन जा सकते हैं. सभी को तो डेमोक्रेसी में सभी दरवाजे खुले हैं, लेकिन डेमोक्रेसी में किसी को कायदा हाथ में लेने का और कुछ भी पत्रकार सामने आए तो कल मैं फ्रंट पेज पर आऊँगा इसलिए कुछ भी बात करना अच्छी बात नहीं है और ये भारतीय जनता पार्टी के डिसिप्लिन के खिलाफ है. रही बात बहुत सारे जो भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर चुके हैं उनको बार बार हम चेतावनी दे चुके हैं कि आपका जो आइडियोलॉजी थी पहले वो सब छोड़कर भारतीय जनता पार्टी में जब से आप आए हैं तो भारतीय जनता पार्टी का डिसिप्लिन फॉलो करो, भारतीय जनता पार्टी की आइडियोलॉजी फॉलो करो. इसीलिए तो आप आए हैं और इस छोटा सा घर है, छोटा सा कुटुंब परिवार जो हम कहते हैं भारतीय जनता पार्टी परिवार है, इस परिवार के सदस्य बन जाओ, बल्कि नहीं कि कुछ भी आए मुंह में आए. तो ड्रग्स का इशू सर क्या है? वो अप्रोप्रिएट अथॉरिटी देख लेंगे और किसी को पता है तो पुलिस में जाओ, अगर किसी को है तो मुख्यमंत्री से बात कर सकते हो.